नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. उल्हास नदीच्या काठावर वसलेल्या श्री क्षेत्र सिद्धेश्वर मंदिर येथे भक्तांची गर्दी, ट्रस्टकडून फराळ वाटप, अनेक मान्यवर विठू माऊली चरणी लीन. कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेले आणि उल्हास नदीच्या काठावर वसलेल्या श्री क्षेत्र सिद्धेश्वर मंदिरात आज आषाढी एकादशी निमित्ताने भक्तांनी सकाळपासून माऊलीच्या दर्शनासाठी गर्दी केल्याचे दिसून आले. यावेळी श्री क्षेत्र सिद्धेश्वर मंदिर ट्रस्टकडून भक्तांना फराळ, पाणी तसेच इतर सोयी सुविधा पुरवण्यात आल्या होत्या. यावेळी कांबा परिसरातील उद्योजक, दानशूर व्यक्तिमत्व म्हणून परिचित असलेले मोहन शेठ बाबा, ट्रस्टचे अध्यक्ष देवराम शिरोशे, बाका पावशे, योगेश बनकरी, निलेश बनकरी, सोनावणे मास्तर, राव मास्तर, संदेश बनकरी आणि पत्रकार संजय कांबळे आदी मान्यवर विठू माऊली चरणी लीन झाले. तालुक्यातील कांबा ग्रामपंचायत हद्दीत 5वा मैल येथे उल्हास नदीच्या काठावर श्री क्षेत्र सिद्धेश्वर मंदिर वसलेलं आहे. हे परिसरातील प्रसिद्ध धार्मिक तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते. येथे विविध धार्मिक कार्यक्रम, विधी होत असतात. आज आषाढी एकादशी निमित्ताने आज सकाळपासून महारळ, वरप, कांबा, मानिवली, रायते, धोबीघाट आदी गावातून भक्त येत होते. विठ्ठल रखुमाईच्या चरणी लीन होत होते. श्री क्षेत्र सिद्धेश्वर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष देवराम काथोड शिरोशे, उपाध्यक्ष वर्षा पद्माकर शिरोशे, सचिव मधुकर शिरोशे, कमलाकर कोंगिरे, सल्लागार खजिनदार प्रमोद पवार, विश्वस्त नितीन धारवणे, मीना सवार यांच्यातर्फे येणाऱ्या भक्तांना फराळ, पाणी व इतर सोयी सुविधा पुरवण्यात आल्या. यावेळी उद्योजक मोहन शेट्टी बाबा, बाका पावशे, योगेश बनकरी, निलेश बनकरी, सोनावणे मास्तर, राव मास्तर, संदेश बनकरी आणि पत्रकार संजय कांबळे आदी मान्यवरांनी दर्शन घेतले. यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे, सहसंपादक. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. जय कृष्ण, जय हरी. आज उल्हास नदीच्या काठावर असलेल्या सिद्धेश्वर मंदिर 5वा मैल येथील मंदिरामध्ये विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी सकाळपासून भाविकांची गर्दी आज झालेली आहे. सिद्धेश्वर ट्रस्टच्या माध्यमातून भाविकांना फराळ, त्याचप्रमाणे पाणी बोतल तसंच त्यांच्या आरोग्याची वगैरे काळजी घेतली जाते आणि पोलीस बंदोबस्त देखील इथं आहे. उल्हासनगर असेल, महारळ, कांबा असेल या परिसरातले पूर्णपणे भाविक त्या ठिकाणी येऊन दर्शन घेऊन त्यांचा लाभ घेऊन जातात. जय हरी. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.